विधान परिषद निवडणुकीसाठी नाशिकमधून शेवटच्या क्षणाला मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। आमदार नरेंद्र दराडे यांच्या चिरंजीवांनी बाप काढल्याचा राग आल्याने गोकुळ गीते यांनी माघार न घेण्याचा निर्णय घेतलाय। यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर फोनवरून व्यक्त केली आहे। गणेश गीते यांनी माघार घेतल्यानंतर मंत्री गिरीश महाजन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोकुळ गीते ही माघार घेतील असं आश्वासन दिलं होतं। मात्र या आश्वासनानंतरही गोकुळ गीते आपल्या उमेदवारीवर कायम आहेत। पाहूया नेमकं काय संभाषण होतंय फोनवरून। पक्षाची एकनिष्ठ आहे। गोकुळ आपण ऐक ना, गोकुळ आपण फडणवीस साहेबांना आणि गिरीश भाऊंना शब्द दिला गणेश दादा माघार देत आहे। तुला माघार द्यायची आता नाही आपल्याला माघार द्यायची आहे। नाही आपण गिरीश भाऊंना वडिलांसारखं मानतो। तुला धमकी कोणी दिली? नाही पण ते जाऊ दे, आपण भाऊंना शब्द दिलेला आहे, तू आणि माघार देऊन टाक। नाही तुला बाकीचं माहित नाही, तुला यावं लागेल, माघार द्यावं लागेल। स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक।